समर्जित घाटगे लवकरच भाजपात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपची मोर्चे बांधणी सुरू. सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता. भाजपच्या दोघांसह राष्ट्रवादीच्या फुटीरांची सभापतीपदी वर्णी. साताऱ्यात फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला इशारा. सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार. ठाकरेंनी काँग्रेसला वाटेला लावलं. बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे पवारांच्या पाठीशी. सुनेत्रा पवार यांना उद्धव ठाकरेंनी समर्थन दिल्याची सूत्रांची माहिती. समर्थन मागण्यांसाठी सुनेत्रा पवार यांचा मातोश्रीवर संपर्क. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी उपमुख्यमंत्री पवारांचे प्रयत्न. काँग्रेस पोटनिवडणूक लढण्यावर ठाम. बारामती आणि राहुरीसाठी काँग्रेस उमेदवारांची घोषणा लवकरच. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवारांचे प्रयत्न. वरिष्ठ नेते काँग्रेसशी चर्चा करत आहेत. जय पवार यांची माहिती. सुनेत्रा पवार यांना सर्व पक्षीयांनी पाठिंबा द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. धनगरांच्या आंदोलनाचा विजय. अंजनगाव खेळोबा गावातील वाद मिटला. शिवराय पुतळ्याचं स्थलांतर होणार. चांदवड तालुक्याला पावसानं झोडपलं. काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला. पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्यामध्ये 15 दिवसात 3 जणांवर वाघाचा हल्ला. हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू, एक महिला गंभीर जखमी. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सुनेत्रा पवार भूमिका बदलणार. आयोगाला लिहिलेलं पत्र मागे घेण्याची माध्यमात चर्चा. भोंदू खरातवर नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा. भोंदूने कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप. नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघड. उद्योजकांकडून 100 महिलांचं शोषण झाल्याचा आरोप. संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात. मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी करणार. इस्लामपूरप्रमाणे मुंब्र्याचं करणार नामांतर. मुंब्र्यातील जाहीर सभेमध्ये नितेश राणे यांची घोषणा. मनसेचे पुण्याला 3 संपर्क प्रमुख. संभाजीनगरसाठी नांदगावकर तर देशपांडेंकडे रायगडची जबाबदारी. अनेक दिवस रखडलेली मेट्रो अखेर धावणार. 5 स्थानकांची मेट्रो 6 एप्रिलला सुरू होणार. गुलाबराव पाटील आणि संजय राऊत भेटीची चर्चा. लग्नात झालेली भेट केवळ नैमित्तिक. गुलाबरावांची भूमिका. नांदेडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे. रुग्णालयात घुसून एकाची हत्या. नांदेडमध्ये टोळी युद्धात 3 ठार. अकोल्यामध्ये डिझेलचा अवैध साठा जप्त. निळ्या रंगाच्या 5 टाक्यांमधील एकूण 750 लिटर डिझेल जप्त. संगमनेर पोलिसांची नाचक्की कायम. 20 दिवस उलटून सुद्धा ऍसिड हल्ला प्रकरणामधील आरोपी सापडेना. आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस जाहीर. नयन पद्मसागरने मुंबईतून निघून जावं. जैन मुनींविरोधात समाजातूनच संताप. वर्ध्याच्या आर्वीमध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. संतप्त नागरिकांकडून आरोपीला चोप. आरोपी गंगाधर शामराव धुर्वेला पोलिसांनी केली अटक.
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का. भूकंपामुळे जम्मू काश्मीर आणि दिल्लीत सुद्धा जमीन हादरली. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान ताजिकिस्तान सीमा प्रदेशात.